शांती. आज आहे 22/1/24ची मुरली. महावाक्य आहे, गोड मुलांनो, तुम्हाला संपूर्ण पावन बनायचे आहे. त्यामुळे कधीही कोणाला दुःख देऊ नका. कर्मेंद्रियांद्वारे कोणतेही विकर्म होऊ नये. सदैव बाबांच्या आदेशाप्रमाणे चालत राहा. प्रश्न आहे, दगडापासून पारस बनण्यासाठी कोणती युक्ती आहे? कोणता आजार यामध्ये विघ्नरूप बनतो? उत्तर आहे, पहिला पॉइंट आहे, दगडापासून पारस बनण्यासाठी पूर्णपणे नारायणी नशा असला पाहिजे. देह अभिमान नष्ट झालेला असला पाहिजे. हा देह अभिमानच सर्वात गंभीर आजार आहे. जोपर्यंत देही अभिमानी बनत नाही तोपर्यंत पारस बनू शकणार नाही. पारस बनणारेच बाबांचे मदतगार बनू शकतात. दुसरा पॉइंट आहे, सेवा देखील तुमच्या बुद्धीला सोन्याची बनवेल. यासाठी अभ्यासावर पूर्ण लक्ष पाहिजे. ओम शांती. रुहानी मुलांना रुहानी बाबा सावध करतात की, मुलांनो, स्वतःला संगमयुगी समजा. सतयुगी तर समजणार नाही. तुम्ही ब्राह्मणच स्वतःला संगमयुगी समजाल. इतर सर्व तर स्वतःला कलयुगी समजतील. खूप फरक आहे सतयुग आणि कलयुग. स्वर्गवासी अथवा नरकवासी. तुम्ही तर ना स्वर्गवासी आहात ना नरकवासी. तुम्ही आहात पुरुषोत्तम संगमवासी. या संगम युगाला तुम्ही ब्राह्मणच जाणता, इतर कोणीही जाणत नाहीत. तुम्ही भले जाणता देखील, परंतु विसरून जाता. आता मनुष्यांना कसे समजावून सांगावे बरे? ते तर रावणाच्या साखळ दंडात अडकलेले आहेत. रामराज्य तर नाहीये. रावणाला जाळत राहतात. यावरून सिद्ध आहे की रावण राज्य आहे. रामराज्य काय आहे आणि रावण राज्य काय आहे हे देखील तुम्हीच जाणता, परंतु नंबरवार. बाबा येतात संगम युगावर, तर ही तुलना देखील आत्ता केली जाते, सतयुगाची आणि कलियुगाची. कलियुगामध्ये राहणाऱ्यांना नरकवासी आणि सतयुगामध्ये राहणाऱ्यांना स्वर्गवासी म्हटले जाते. स्वर्गवासीला पावन आणि नरकवासीला पतित म्हटले जाते. तुमची तर गोष्टच वेगळी आहे. तर तुम्ही या पुरुषोत्तम संगम युगाला जाणता. तुम्ही समजता आपण ब्राह्मण आहोत. वर्णांचे चित्र सुद्धा खूप छान आहे. याच्यावर देखील तुम्ही समजावून सांगू शकता. कॉन्ट्रास्ट अर्थात फरक सांगितला पाहिजे, ज्यामुळे मनुष्य स्वतःला नरकवासी, पतित, कंगाल समजतील. असे लिहिले पाहिजे, आता ही जुनी कलियुगी दुनिया आहे. सतयुग स्वर्ग नवीन दुनिया आहे. तुम्ही नरकवासी आहात की स्वर्गवासी? तुम्ही देवता आहात की असुर? असे तर कोणी म्हणणार नाही की आम्ही स्वर्गवासी आहोत. कित्येक असे समजतात, आम्ही तर स्वर्गातच बसलो आहोत. अरे, हा तर नरक आहे ना. सतयुग आहे कुठे? हे रावण राज्य आहे. म्हणूनच तर रावणाला जाळतात. त्यांच्याकडे सुद्धा किती उत्तरे असतात. सर्वव्यापीवर देखील किती वादविवाद करतात. तुम्ही मुले तर एकदम स्पष्ट विचारता, आत्ता नवीन दुनिया आहे की जुनी दुनिया? इतका स्पष्टपणे फरक सांगायचा आहे. यासाठी खूप तल्लख बुद्धी पाहिजे. असे काही युक्तीने लिहिले पाहिजे, ज्यामुळे मनुष्य स्वतःला विचारेल की मी नरकवासी आहे का स्वर्गवासी आहे? ही जुनी दुनिया आहे की नवी दुनिया आहे? हे राम राज्य आहे की रावण राज्य आहे? आम्ही जुन्या कलियुगी दुनियेचे रहिवासी आहोत की नव्या दुनियेचे रहिवासी आहोत? हिंदीमध्ये लिहून मग इंग्रजी, गुजरातीमध्ये भाषांतरित करा. तर मनुष्याने स्वतःला विचारावे की मी कुठला रहिवासी आहे? कोणी शरीर सोडले तर म्हणतात स्वर्गात गेला, परंतु आत्ता स्वर्ग आहे कुठे? आता तर कलियुग आहे. पुनर्जन्मसुद्धा नक्की इथेच घेणार ना.
स्वर्ग तर सतयुगाला म्हटले जाते, तिथे आत्ता कसे जाणार? या सर्व विचारसागर मंथन करण्याच्या गोष्टी आहेत. इतका स्पष्टपणे फरक असावा. त्यामध्ये लिहा भगवानुवाच. प्रत्येकाने स्वतःला विचारा की मी सतयुगी राम राज्याचा निवासी आहे की कलयुगी रावण राज्याचा निवासी आहे. तुम्ही ब्राह्मण आहात संगमवासी. तुम्हाला तर कोणी जाणतही नाही. तुम्ही आहात सर्वांपेक्षा वेगळे. तुम्ही सतयुग आणि कलयुगाला यथार्थपणे जाणता. तुम्हीच विचारू शकता की तुम्ही विकारी भ्रष्टाचारी आहात का निर्विकारी श्रेष्ठाचारी आहात. हे अर्थात अशा प्रकारच्या प्रश्नावलीचे तुमचे पुस्तक देखील बनू शकते. नवीन नवीन गोष्टी शोधून काढाव्या लागतील ना, ज्यावरून मनुष्य समजतील की ईश्वर सर्वव्यापी नाही आहे. तुमचे हे लिहिलेले पाहून आपणच आपल्याला विचारतील, याला आयरन एज अर्थात कलयुग तर सर्वजण म्हणतील. याला सतयुगी डीटी राज्य अर्थात दैवी राज्य तर कोणी म्हणू शकणार नाही. हा हेल आहे की हेवन? असे उच्च श्रेणीचे लिखाण लिहा की मनुष्य स्वतःला समजतील की खरोखर आम्ही नरकवासी पतित आहोत. आमच्यामध्ये दैवी गुण तर नाही आहेत. कलियुगामध्ये कोणीही सतयुगी असू शकत नाही. अशा प्रकारे विचारसागर मंथन करून लिहिले पाहिजे. जो ओटे सो अर्जुन. गीतेमध्ये अर्जुनाचे नाव दिले आहे. बाबा म्हणतात, ही जी गीता आहे त्यामध्ये ज्ञान तर पिठात मिठाप्रमाणे आहे. मीठ आणि साखरेमध्ये किती फरक आहे? ते खारट, ती गोड. श्रीकृष्ण भगवानुवाच लिहून गीताच खारट करून टाकली आहे. मनुष्य किती दलदलीमध्ये अडकून पडतात. बिचाऱ्यांना ज्ञानाच्या रहस्याविषयी देखील माहिती नाही आहे. ज्ञान भगवान तुम्हालाच ऐकवतात तर कोणाला माहीत सुद्धा नाही. ज्ञान तर खूप सोपे आहे, परंतु भगवान शिकवत आहे हे विसरून जातात. शिक्षकालाच विसरून जातात. नाही तर विद्यार्थी कधी शिक्षकाला विसरत नाहीत. वारंवार म्हणतात, बाबा आम्ही तुम्हाला विसरून जातो. बाबा म्हणतात, माया काही कमी नाहीये. तुम्ही देह अभिमानी बनता, खूप विकर्म होतात. असा कोणता दिवस नाही की ज्या दिवशी विकर्म होत नसेल. एक मुख्य विकर्म हेच करता की बाबांचा आदेशच विसरून जाता. बाबा आदेश देतात, मन मना भव, स्वतःला आत्मा समजा. हा आदेश मानत नाही तर नक्की विकर्मच होणार. खूप पापे होतात. बाबांचा आदेश खूप सोपा देखील आहे तर खूप कडक देखील आहे. कितीही डोकेफोड केली तरी देखील विसरणार, कारण अर्ध्या कल्पाचा देह अभिमान आहे ना. 5 मिनिटे सुद्धा यथार्थरित्या आठवणीमध्ये बसू शकत नाहीत. जर पूर्ण दिवस आठवणीत राहाल तर मग कर्मातीत अवस्था होईल. बाबांनी समजावून सांगितले आहे, यामध्ये मेहनत आहेत. तुम्ही ते स्थूल शिक्षण तर चांगल्या प्रकारे शिकता. इतिहास भूगोल शिकण्याचा किती सराव आहे, परंतु आठवणीच्या यात्रेचा मुळीच अभ्यास नाहीये. स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करणे ही आहे नवी गोष्ट. विवेक म्हणतो अशा बाबांची तर चांगल्या प्रकारे आठवण केली पाहिजे. थोडा वेळ काढून भाकरीचा तुकडा खातो, ते देखील बाबांच्या आठवणीमध्ये. जितके आठवणीत राहाल तितके पावन बनाल. अशी खूप मुले आहेत ज्यांच्याकडे इतके पैसे आहेत की त्याचे व्याज मिळत राहील. बाबांची आठवण करत भाकरीचा तुकडा खात राहा बस, परंतु माया आठवण करू देत नाही. कल्पापूर्वी ज्याने जितका पुरुषार्थ केला आहे तेवढाच करतील. वेळ लागतो. कोणी वेगाने धाव घेऊन पोहोचेल असे तर होऊ शकत नाही. इथे तर 2 पिता आहेत. बेहदच्या बाबांना स्वतःचे शरीर नाहीये.
ते यांच्यामध्ये अर्थात ब्रह्मा बाबांमध्ये प्रवेश करून बोलतात. तर बाबांच्या श्रीमतावर चालले पाहिजे. बाबा मुलांना हेच श्रीमत देतात की देहासहित सर्व धर्म सोडून स्वतःला आत्मा समजा. तुम्ही पवित्र आला होता. 84 जन्म घेता घेता तुमची आत्मा पतित बनली आहे. आता पावन बनण्यासाठी श्रीमतावर चाला. तर बाबा गॅरंटी देतील की तुमची पापे नष्ट होतील. तुमची आत्मा कंचन अर्थात सोने बनेल. मग तिथे शरीर देखील कंचन कायेप्रमाणे मिळेल. जो या कुळातला असेल तो तुमचे बोलणे ऐकून विचारात पडेल. म्हणेल तुमचे म्हणणे तर बरोबर आहे. पावन बनायचे असेल तर कोणालाही दुःख द्यायचे नाही. मनसा वाचा कर्मणा पवित्र बनायचे आहे. मनामध्ये वादळे येतील. तुम्ही बेहदची बादशाही घेताना. तुम्ही भले खरे सांगा अथवा नका सांगू, परंतु बाबा स्वतः म्हणतात मायेचे खूप विकल्प अर्थात वाईट विचार येतील. परंतु कर्मेंद्रियांद्वारे कधीही विकर्म करायचे नाही. कर्मेंद्रियांद्वारे कोणतेही पाप करायचे नाही. तर या तुलनात्मक गोष्टी व्यवस्थित लिहिल्या पाहिजेत. श्रीकृष्ण पूर्ण 84 जन्म घेतात आणि शिवबाबा पुनर्जन्म घेत नाहीत. तो सर्वगुण संपन्न देवता आहे. हे तर आहेतच पिता. तुम्ही पाहिले आहे पांडवांची चित्रे किती मोठी मोठी उंच बनवली आहेत. याचा अर्थ आहे की ते इतके विशाल बुद्धीवाले होते. बुद्धी विशाल होती, त्यांनी मग शरीरे मोठी बनवली आहेत. तुमच्यासारखी विशाल बुद्धी इतर कोणाची असू शकत नाही. तुमची आहे ईश्वरीय बुद्धी. भक्तीमध्ये किती मोठ्या मोठ्या मूर्त्या बनवून पैसे वाया घालवतात. किती वेद शास्त्र उपनिषदे बनवून किती खर्च केला आहे. बाबा म्हणतात तुम्ही किती पैसे वाया घालवत आले आहात. बेहदचे बाबा तक्रार करतात. तुम्ही अनुभव करता बाबांनी खूप धन दिले. राजयोग शिकवून राजांचाही राजा बनविले. ते स्थूल शिक्षण घेऊन बॅरिस्टर वगैरे बनता. मग त्यातून कमाई होते. म्हणून म्हटले जाते नॉलेज सोर्स ऑफ इन्कम अर्थात ज्ञान हा उत्पन्नाचा स्रोत आहे. हे ईश्वरीय शिक्षण देखील उत्पन्नाचा स्रोत आहे, ज्यामुळे बेहदची बादशाही मिळते. भागवत रामायण इत्यादीमध्ये काहीच ज्ञान नाहीये. कोणते ध्येयच नाही आहे. बाबा जे नॉलेजफुल आहेत ते बसून तुम्हा मुलांना समजावून सांगत आहेत. हा आहे एकदम नवा अभ्यास. ते देखील कोण शिकवत आहेत? स्वयं भगवान. नवीन दुनियेचा मालक बनविण्यासाठी शिकवतात. या लक्ष्मीनारायणाने या उच्च शिक्षणाने उच्च पद प्राप्त केले आहे. कुठे राजेपद, कुठे प्रजा. कोणाचे नशीब उघडले तर बेडा पार आहे अर्थात जीवनरूपी नाव पार होते. विद्यार्थी समजू शकतात की आम्ही शिकतो आणि मग शिकवू शकतो की नाही. शिक्षणावर पूर्ण अटेन्शन ठेवले पाहिजे. पत्थर बुद्धी असल्यामुळे काहीच समजत नाहीत. तुम्हाला बनायचे आहे सुवर्ण बुद्धीवाले. ती तर त्यांची बनेल जे सेवा करत राहतील. कोणालाही बॅचवर देखील समजावून सांगू शकता. बेहद बाबांकडून बेहदचा वारसा घ्या. भारत स्वर्ग होता ना. कालची गोष्ट आहे. कुठे 5000 वर्षांची गोष्ट, कुठे लाखो वर्षांची गोष्ट. किती फरक आहे. तुम्ही समजावून सांगता तरी देखील समजत नाहीत. जसे एकदम पत्थरबुद्धी आहेत. हा बॅच तर तुमच्यासाठी जणू एक गीता आहे. यामध्ये सर्व ज्ञान आहे. मनुष्यांना तर भक्ती मार्गातील गीताच लक्षात राहते. आता तुम्ही बाबांद्वारे जी गीता ऐकत आहात त्यामुळे तुम्ही 21 जन्मांसाठी सद्गती मिळवता. अगदी सुरुवातीला तुम्हीच गीता वाचली आहे. पूजा देखील तुम्हीच सुरू केली आहे. आता पुरुषार्थ करून गरिबांना भक्ती मार्गाच्या कैदेतून सोडवायचे आहे.
कोणाला ना कोणाला समजावून सांगत राहा. त्यातून 1-2 निघतील. जर 5-6 जण एकत्र आले तर प्रयत्न करून प्रत्येकाकडून स्वतंत्र फॉर्म भरून घेऊन मग वेगवेगळे घेऊन समजावून सांगितले पाहिजे. नाही तर त्यांच्यातील एक जरी असा असेल तर बाकीच्यांना खराब करेल. फॉर्म तर जरूर स्वतंत्रपणे भरून घ्या. एकमेकांचा फॉर्म बघता देखील नये तेव्हा ते समजू शकतील. या सर्व युक्त्या पाहिजेत तेव्हा तुम्ही यशस्वी होत राहाल. बाबा देखील व्यापारी आहेत. जे हुशार असतील ते चांगला व्यापार करतील. बाबा किती फायदा करून देतात. जर गटाने एकत्र आले तर सांगा प्रत्येकाने स्वतंत्र फॉर्म भरायचा आहे. जर सर्व धार्मिक वृत्तीवाले असतील तर एकत्र बसवून विचारले पाहिजे. गीता वाचली आहे? देवतांना मानता का? बाबांनी सांगितले आहे भक्तांनाच सांगायचे आहे. आमचे भक्त आणि देवतांचे भक्त असतील ते लवकर समजतील. दगडाला पारस बनविणे काही मावशीचे घर नाहीये. देह अभिमान सर्वात वाईट अतिशय घाणेरडा रोग आहे. जोपर्यंत देह अभिमान सुटत नाही तोपर्यंत सुधारणा होणे खूप कठीण आहे. यासाठी तर पूर्ण नारायणी नशा पाहिजे. मी अशरीरी आलो, अशरीरी बनून जायचे आहे. इथे काय ठेवले आहे? बाबांनी सांगितले आहे माझी आठवण करा. याच्यासाठी मेहनत आहे, मोठे ध्येय आहे. वर्तनावरून समजते की हे कल्पापूर्वीप्रमाणे चांगले मदतगार बनणार. अच्छा, गोड गोड खूप खूप वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बाप दादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्याला नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश. पहिला पॉइंट आहे मनसा वाचा कर्मणा पवित्र राहायचे आहे. कर्मेंद्रियांद्वारे कोणतेही विकर्म होऊ नये यासाठी काळजी घ्यायची आहे. आत्म्याला कंचन बनविण्यासाठी जरूर आठवणीमध्ये राहायचे आहे. दुसरा पॉइंट आहे देह अभिमानाच्या वाईट रोगापासून सुटका होण्यासाठी नारायणी नशेमध्ये राहायचे आहे. अभ्यास करा. मी अशरीरी आलो होतो, आता अशरीरी बनून परत जायचे आहे. आजचे वरदान आहे योग करणे आणि योग करवून घेण्याच्या योग्यतेसोबतच प्रयोगी आत्मा भव. योग करणे आणि योग करवून घेण्याच्या योग्यतेसोबतच प्रयोगी आत्मा भव. स्पष्टीकरण आहे बाप दादांनी पाहिले मुले योग करणे आणि करवून घेणे या दोन्हीमध्ये हुशार आहेत. तर जसे योग करणे करवून घेणे यामध्ये लायक आहात तसेच प्रयोग करण्यामध्ये लायक बना आणि बनवा. आता प्रयोगी जीवनाची आवश्यकता आहे. सर्वात आधी तपासा की आपल्या संस्कार परिवर्तनामध्ये कितपत प्रयोगी बनलो आहे. कारण श्रेष्ठ संस्कारच श्रेष्ठ दुनियेच्या रचनेचा पाया आहे. जर पाया मजबूत असेल तर इतर सर्व गोष्टी आपोआप मजबूत झाल्यातच जमा आहेत. स्लोगन आहे अनुभवी आत्मे कधीही वायुमंडळ अथवा संघाच्या रंगामध्ये येऊ शकत नाहीत. अनुभवी आत्मे कधीही वायुमंडळ अथवा संघाच्या रंगामध्ये येऊ शकत नाहीत. अव्यक्ती सायलेन्सद्वारे डबल लाईट फरिश्ता स्थितीचा अनुभव करा. स्पष्टीकरण आहे सदैव आनंदात डोलणारे, सर्वांचे विघ्न हरता किंवा सर्वांच्या अडचणींना सोपे करणारे तेव्हा बनाल जेव्हा संकल्पामध्ये दृढता असेल आणि स्थितीमध्ये डबल लाईट असाल. माझे काहीच नाही, सर्व काही बाबांचे आहे. जेव्हा ओझे स्वतःवर घेता तेव्हा सर्व प्रकारची विघ्ने येतात. माझे नाही तर निर्विघ्न. अच्छा, ओम शांती.
नवनवीन मराठी व्हिडिओज प्राप्त करण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी गॉडलीवूड चॅनलला.